एका साध्या मुलापासून जगाच्या सर्वात मोठ्या सुपरस्टार पर्यंतचा प्रवास. 29 ऑगस्ट 1958 अमेरिकेतील मायकल जॅक्सनचा जन्म झाला. गरीब कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे संपूर्ण जगाला वेड लावणार आहे हे तेव्हा कुणालाच माहिती नव्हतं. लहान वयातच मायकलला संगीताची आवड होती. फक्त 5 वर्षांचा असताना त्यानं आपल्या भावांसोबत द जॅक्सन 5 हा ग्रुप जॉईन केला आणि तिथून सुरू झाला एका इतिहासाचा जन्म. त्याचा आवाज, त्याची स्टाईल आणि जबरदस्त डान्स लोकांना अक्षरशः वेड लावत होता. ABC, आय वॉन्ट यू बॅक या गाण्यांनी संपूर्ण अमेरिकेत धुमाकूळ घातला. पण मायकलला फक्त स्टार नाही तर जगातील सर्वात मोठा कलाकार बनायचं होतं. 1982 मध्ये एक असा अल्बम आला ज्याने संगीताचं जग कायमचं बदलूनच टाकलं. थ्रिलर हा अल्बम इतिहासातील सर्वात जास्त विकला गेलेला अल्बम ठरला. आणि मग जगाने पाहिली ती जादुई डान्स स्टेप, मूनवॉक. एका क्षणात मायकल जगाचा किंग ऑफ पॉप बनला. बिली जीन, बीट इट, स्मूथ क्रिमिनल आणि ब्लॅक ऑर व्हाईट या गाण्यांमुळे त्याने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं. त्याचा प्रत्येक शो एक उत्सव असायचा. लोक त्याला पाहण्यासाठी रात्रभर थांबायचे. तिकिटासाठी लांबच लांब रांगा लागायच्या. पण जितकी प्रसिद्धी वाढत गेली तितक्याच त्याच्या आयुष्यात अडचणीही वाढत गेल्या. वाद, आरोप आणि एकटेपणा. जगाला नेहमी हसत दिसणारा मायकल आतून मात्र खूप तुटत चालला होता. तरीही त्याने संगीतावरचं प्रेम कधीच सोडलं नाही. 2009 मध्ये मायकल जॅक्सन पुन्हा एकदा भव्य कमबॅक करण्याच्या तयारीत होता. दिस इज इट नावाची कॉन्सर्ट सिरीज लंडनमध्ये होणार होती आणि त्यासाठी तब्बल 50 शोज प्लॅन करण्यात आले होते. फॅन्समध्ये प्रचंड एक्साइटमेंट होती कारण अनेक वर्षांनंतर मायकल पुन्हा लाईव्ह परफॉर्मन्स देणार होता. या कॉन्सर्टसाठी तो दररोज तासनतास रिहर्सल करत होता. डान्स प्रॅक्टिस, लाईव्ह बँड रिहर्सल, स्टेज इफेक्ट्स, लाइटिंग आणि परफॉर्मन्स परफेक्ट करण्यासाठी तो खूप मेहनत घेत होता. अनेक डान्सर्स आणि टीम मेंबर्स सांगतात की वयाच्या 50व्या वर्षीही मायकलची एनर्जी अविश्वसनीय होती. 24 जून 2009च्या रात्री त्याने शेवटची रिहर्सल केली. त्या रिहर्सलमध्ये त्याने बिली जीन आणि थ्रिलर या गाण्यांवर परफॉर्मन्स केला. टीमला वाटत होतं की मायकल पुन्हा एकदा इतिहास घडवणार आहे. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. दुसऱ्याच दिवशी 25 जून 2009ला तो लॉस एंजल्स मधील त्याच्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळला. मायकलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी जवळपास 1 तास प्रयत्न केले पण अखेर त्याला मृत घोषित करण्यात आलं. ही बातमी बाहेर येताच जगभरात धक्का बसला. टीव्ही चॅनल्सवर फक्त एकच बातमी होती, किंग ऑफ पॉप इज डेड. लोक रस्त्यावर रडत होते. त्याच्या घराबाहेर हजारो चाहते जमा झाले होते. काही फॅन्स बेशुद्धही पडले. त्या दिवशी इंटरनेटवर इतका ट्रॅफिक वाढला की अनेक वेबसाईट काही काळासाठी बंद पडल्या. मायकलला झोप न येण्याचा गंभीर त्रास होता. कॉन्सर्टच्या तणावामुळे आणि सततच्या रिहर्सलमुळे तो नीट झोपू शकला नाही. त्याला झोप यावी म्हणून शक्तिशाली औषधं दिली जात होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला. 150 वर्ष जगण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मायकलचं वयाच्या 50व्या वर्षीच निधन झालं. त्याच्या मृत्यूनंतरही त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. त्याची गाणी पुन्हा जगभर गाजू लागली. आजही जगभरात अनेक लोक त्याची स्टाईल, डान्स, म्युझिक फॉलो करतात. मूनवॉक पासून त्याच्या आयकॉनिक आवाजापर्यंत मायकल अजूनही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. कलाकार मरण पावतो पण त्याची कला कधीच मरत नाही आणि म्हणूनच मायकल जॅक्सन आजही किंग ऑफ पॉप आहे. अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी रुगा व्हॉइस स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा.